व्हॉट आर एंजल नंबर्स? बरेच जण प्रश्न विचारतात की सर आम्हाला एंजल नंबर दिसतात, तर हे एंजल नंबर्स म्हणजे काय आहे, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, कुठले नंबर्स एंजल नंबर समजल्या जातात? प्रत्येक नंबर हा एका प्लॅनेटशी कनेक्टेड आहे आणि ऑब्व्हियसली प्रत्येक प्लॅनेट हा एक विशिष्ट गुणधर्म प्रेझेंट करतो. पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह, सकारात्मक परिणाम होतात, नकारात्मक परिणाम सुद्धा होतात आणि त्यातूनच न्यूमरोलॉजीचा जन्म झालेला आहे. आणि एंजल्स, तर एंजल्स म्हणजे काय, तर त्या एक अशा अदृश्य शक्ती आहेत ज्याला आपण एक अदृश्य सकारात्मक ऊर्जेचं स्वरूप म्हणू शकतो आणि जे आपल्याला जन्मापासून अदृश्य रूपे आपल्याला मदत करता आलेले आहेत. तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक आत्म्याला एक एंजल असतो, ज्याला गायडिंग एंजल असं म्हणलं जातं की ज्यावेळी तो आत्मा देहात प्रवेश करतो, पृथ्वीवर जन्म घेतो, त्याचबरोबर त्याच्याबरोबर तो गायडिंग एंजलही आलेला असतो आणि तो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो गायडिंग एंजल किंवा ज्याला मार्गदर्शक जीवात्मा असं समजलं जातं, जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत आणि मृत्यूनंतर सुद्धा तो जीवात्मा त्या आत्म्याबरोबर सोबत करत असतो, आपल्याला मार्गदर्शन करत असतो. बरेचदा आपण म्हणतो की मला जाणवतं, मला एक गट फिलिंग येते किंवा मला अचानक काहीतरी सुचतंय, अरे मला असं करायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, हे करायला नको. तर हे आपल्याला सुचतं कसं? किंवा बरेचदा स्वप्नांमध्ये आपल्याला काहीतरी गोष्टींचं मार्गदर्शन मिळतं, कधीतरी अचानक आपल्याला असा विचार कल्पना मनात येऊन जातो आणि आपलं कुठली तरी ऍक्शन बदलते. तर हे कसं होतं? तर हे त्या गायडिंग एंजलमुळेच होतं की ती अदृश्य शक्ती आपल्या बरोबर 24 तास असते आणि ती कॉन्स्टंट आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असते, आपल्याला प्रोटेक्शन देत असते. मग हे मार्गदर्शन कुठल्या पद्धतीने केलं जातं? तर त्याचे काही सांकेतिक प्रभाव ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ते एंजल्स किंवा ती जी शक्ती आहे ती काही इशारे करत असते, कारण त्यांना शरीर नसतं, ते बोलू शकत नाहीत, ते आपल्याला दिसू शकत नाहीत, ते फक्त त्यांचं अस्तित्व दाखवून देऊ शकतात काही विशिष्ट इशाऱ्यांद्वारे. मग त्याचेच इशारे काय काय असू शकतात याच पद्धतीचे, की म्हणजे तुम्हाला विशिष्ट नंबर्स दिसणं, ते नंबर विशिष्ट सिक्वेन्समध्ये दिसणं, ते वारंवार दिसणं, किंवा तुम्हाला कधी कधी अचानक तुम्ही बसलात आणि एकदम मस्त सुगंध तुम्हाला यावा, अगदी खिडकी बंद असताना सुद्धा. तर हा सुद्धा त्या एंजल्सचाच प्रभाव आहे, त्या अदृश्य शक्तींचाच प्रभाव आहे. आणि नंबर्स हा त्याचा एक भाग आहे, जे 111, 222, 333 असे नंबर वारंवार दिसणं, किंवा 1111 4 वेळा एक एक आकडा, किंवा 8888 किंवा 7777, 3333 किंवा 456 असे विशिष्ट सिक्वेन्समध्ये नंबर दिसणं, किंवा 1212 असे खूप वेगळे प्रकार आहेत की ज्या सिक्वेन्समध्ये त्या विशिष्ट एंजल्सचा प्रभाव असतो आणि त्या नंबर्सद्वारे ते एंजल्स किंवा त्या अदृश्य शक्ती तुम्हाला विशिष्ट मेसेज देऊ इच्छितात, तुम्हाला काही ना काही मार्गदर्शन देऊ इच्छितात आणि तो मेसेज, ते मार्गदर्शन त्या नंबर्समध्ये लपलेलं असतं. अर्थात त्यासाठी आपल्याला न्यूमरोलॉजी आणि एंजल्स या दोन्हीचा अभ्यास करावा लागेल आणि आपण एखाद्या पॉडकास्टमध्ये एंजल्स नंबर, त्यांची ऊर्जा आणि त्याचा आपल्या जीवनाचा प्रभाव याचा एक वेगळा अभ्यास, एक वेगळी चर्चा आपण येणाऱ्या पॉडकास्टमध्ये डिटेलमध्ये नक्कीच करूयात.